नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण क्लास 5 च्या मुलांसाठी प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट हा लेसन या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 3 आहे। ठीक आहे, जर या आधीचे 2 लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 5 चे बाकीचेही लेसन्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर आजच्या लेक्चर्स मध्ये आपण प्रॉब्लेम सेट 47 मधले 11 to 21 एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहोत। कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये आपण 1 to 10 एक्झाम्पल्स ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत आणि ते तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवरती त्याची लिंक आहे। ठीक आहे, तर मग चला फर्स्ट म्हणजेच 11th क्वेश्चन काय आहे तो बघूया। क्वेश्चन्स आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीयेत, बुक्स रेफर करत आहोत आणि तुम्हीही तुमचे बुक्स रेफर करा, जेणेकरून मी ज्या वेळेला क्वेश्चन्स रीड करेल त्यावेळेला तो क्वेश्चन तुम्हालाही छान अंडरस्टँड होईल। ठीक आहे, तर मग बघूया 11 नंबरचा क्वेश्चन काय आहे। If one gold bangle is made from 12 grams to 50 milligrams of a gold, how much gold will needed to make 8 such bangles? म्हणजे एका बँगल साठी लागणारं जे सोनं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि 8 बांगड्या म्हणजे 8 बँगल साठी लागणारं जे सोनं आहे ते किती लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे। बरोबर आहे, मी आता तुम्हाला कालच्याच व्हिडिओ मी सांगितलं तुम्हाला, ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वस्तूची किंमत किंवा त्याला लागणारं सोनं असेल किंवा काहीही असेल असं दिलं असेल आणि तुम्हाला बाकीच्या म्हणजे जास्तीच्या वस्तूंचं काढायचं असेल त्यावेळेला त्या ठिकाणी गुणाकार करायचा असतो। ही सिंपल गोष्ट आहे। ठीक आहे, तर मग बघूया हे एक्झाम्पल सॉल्व्ह करून। क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी बघत आहोत आपण। काय सांगितलेलं आहे, 1 गोल्ड बँगल साठी किती ग्रॅम्स लागतात बघा, इथं आले ग्रॅम आणि इथं आले मिलीग्रॅम्स। बरोबर आहे, म्हणजे mg म्हणतो आणि इथं ग्रॅमला काय म्हणतो आपण, gm म्हणतो, gm आणि इथं mg हे आपले काय शॉर्ट फॉर्म आहेत। बरोबर आहे, आणि या ठिकाणी बघा 1 बँगल जे आहे त्यासाठी आपल्याला किती लागतं सोनं, तर 12 आणि 12 ग्रॅम टू 50 मिलीग्रॅम इतकं सोनं लागतं आणि आपल्याला काढायचं काय आहे तर 8 बँगल साठी लागणारं जे सोनं आहे ते या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, काढायचं आहे। ठीक आहे, आता पहिल्यांदा आपण काय करूया, 250 into 8 केले, 250 into 8 केले तर या ठिकाणी काय होतं बघा, 8 0 चा 0, 8 5 चा किती होतं तर 44 कॅरीला आले किंवा इथं कॅरीला द्या, 8 2 चा किती झाले तुमचे 16 झाले, 16 प्लस 4 म्हणजेच किती झाले आपले 20 म्हणजे 2000 आले। बरोबर आहे, त्याच पद्धतीनं 8 2 जा 16 कॅरी ओव्हर, 8 1 जा 8 प्लस 1 म्हणजेच किती झाले 9 आले। बरोबर आहे, आता बघा तुम्हाला एक कन्व्हर्सेशन दिलेलं आहे इथं, 1 ग्रॅम इज इक्वल्स टू 1000 mg असतं। बरोबर आहे, म्हणजे 1 ग्रॅम बरोबर 1000 mg इतकं आहे। ठीक आहे, म्हणजेच आपलं जे आलेलं आहे ते किती आहे तिथं 2000 mg आहे। आता जर हे 2000 mg असेल तर 1 ग्रॅम इज इक्वल्स टू 1000 आहे, म्हणजे ही जी 1000 ची प्लेस असणार आहे ती काय असणार आहे आपली ग्रॅम असणार आहे आणि पुढचे जे 000 आहेत ते काय असणार आहेत आमचे mg असणार आहे। बरोबर आहे, म्हणजेच या ठिकाणी येताना आपण काय करणार आहे, हे प्लस 2 होते त्या या ठिकाणी ऍड करणार आहे आणि या साईडला आपले फक्त झिरोज राहतील आणि इथं बघा ना 6 प्लस 2 8 आले आणि या ठिकाणी 9 आले। बरोबर, 98 आले। म्हणजेच 8 बँगल साठी काय विचारलेलं आहे त्यांनी, हाऊ मच गोल्ड विल बी नीडेड टू मेक 8 बँगल्स, म्हणजेच इथं काय असणार आहे 98 ग्रॅम गोल्ड नीडेड टू काय असणार आहे 8 बँगल्स। ओके, हा होता आपला 11th क्वेश्चन। 12th क्वेश्चन बघतोय। 12th मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, हाऊ मेनी पाउचेस म्हणजे किती पाउचेस आहेत कशाचे, ऑफ 20 ग्राम ऑफ अ क्लॉथ ईच कॅन बी मेड फ्रॉम 1 kg टू 40 ग्रॅम ऑफ अ क्लॉथ। म्हणजे जर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, एका पाउच मध्ये 20 ग्रॅम्स असतील तर असे किती पाउच तयार होतील किंवा असे किती पाउच पॅक केलेले आहेत जे की 1 kg टू 40 ग्रॅम्सचे आहेत असं विचारलेलं आहे। बरोबर आहे, आता या ठिकाणी बघा 1 पाउच काय आहे
20 ग्रॅम्स आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, टोटल क्लॉथ्स किती दिलेले आहेत बघा इथं तुम्हाला, तर 1 kg 240 ग्रॅम दिलेले, बरोबर आहे. आता 1 kg म्हणजेच किती असतात आपले, 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम असतात. म्हणजेच या ठिकाणी काय झाले, 1000 ग्रॅम केले, बरोबर आहे. आणि हे प्लस 240 ग्रॅम म्हणजेच टोटल किती झाले आपले, 1240 ग्रॅम झाले. ठीक आहे. आता बघा, गुणाकाराचं मी तुम्हाला सांगितलं होतं की एकाचं दिलं असेल आणि तुम्हाला बाकीच्यांचं काढायचं असेल तर आपण काय करतो, गुणाकार करतो, बरोबर आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जर टोटल जे आहेत पाऊच मधले जे टोटल क्लॉथची संख्या म्हणजे केजी मध्ये किंवा ग्रॅम मध्ये ते बघितलं तर किती आहेत, तर 1240 आहे. पण एका ह्याच्यात पाऊच मध्ये किती आहेत, 20 ग्रॅम्स आहेत, बरोबर आहे. असे किती पाऊच आहेत हे आपल्याला काढायचं असतं, त्यावेळेला आपल्याला डिवायडेशन करायचं असतं. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा, तर 1240 ला 20 नी डिवाइड करणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन का केलं. आता बघा, एका पाऊच मध्ये आपल्याला देताना काय दिलेले आहे त्यांनी, तर 20 ग्रॅम मध्ये दिलेले आहेत कन्व्हर्जन, बरोबर आहे. आणि आपलं जे टोटल वेट आहे ते काय आहे, केजी आणि ग्रॅम मध्ये. म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला डिवायडेशन करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला एकाच युनिट मध्ये ते कन्व्हर्जन आणावे लागतात. जसं की इथं ग्रॅम असेल तर इथलं पण कन्व्हर्जन काय असलं पाहिजे, तुमचं ग्रॅम मध्येच असलं पाहिजे. म्हणून आपण काय केलं, 1 kg इज इक्वल्स टू 1000 ग्रॅम असतात आणि हे 240 तर ग्रॅम मध्येच आहेत, ते फक्त आपण काय केले, ह्या 1000 मध्ये ऍड केले, म्हणजे 1240 ग्रॅम हे झालेलं आहे. आता या नंबरला आपल्याला काय करायचं आहे, तर 20 नी डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. आता इथं बघा 20च्या टेबलमध्ये 120 आहे का, तर आहे. 26 जा किती होतात, तर 120 होतात. इथं 4 राहिले, वरचे 0 गेले. 20च्या टेबलमध्ये 40 आहेत का, तर आहेत. किती जा, 2 जा, म्हणजे इथं आले 2 जा आणि इथं 0 0, बरोबर आहे. म्हणजेच देअरफॉर टोटल पाउचेस आर किती असणार आहे, 60. ठीक आहे. म्हणजे एकूण पाऊच किती आहेत त्या ठिकाणी, तर 62 पाऊच आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 13 आपण या ठिकाणी बघत आहोत आणि क्वेश्चन नंबर 13 मध्ये आपल्याला काय सांगितलेले बघा, तर सीमाज मदर बॉट 2 मीटर अँड 70 सेंटीमीटर ऑफ अ क्लॉथ फॉर अ कुर्ता. कुर्तासाठी त्यांनी काय घेतलं, तर 2 मीटर 70 सेंटीमीटर इतकं कापड घेतलेलं आहे. अँड 2 मीटर 40 सेंटीमीटर फॉर अ शर्ट, आणि शर्ट साठी त्यांनी 2 मीटर 40 सेंटीमीटर इतकं कापड घेतलेलं आहे. देन हाऊ मच क्लॉथ डीड शी बाय इन ऑल. इन ऑल, ऑल टुगेदर असे शब्द येतात त्यावेळेला आपल्याला ऍडिशन करायची असती, बरोबर आहे. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला ऍडिशन करायची आहे. ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 13 बघतोय आपण या ठिकाणी. आता ऍडिशन मध्ये बघा, युनिट्स काय आहेत आपले, मीटर आणि सेंटीमीटर्स मध्ये आहेत, बरोबर आहे. 2 मीटर 70 आहे जो कुर्त्यासाठी घेतला होता आणि 2 मीटर 40 सेंटीमीटर जो आहे तो कशासाठी घेतलं होतं कापड आपण, ते त्यांनी तर शर्ट साठी घेतलेलं कापड आहे, बरोबर आहे. आता आपल्याला ऍडिशन करायची आहे. आता ऍडिशन आता बऱ्यापैकी आपण शिकलेलो आहे, मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलेले आहे. आधी काय करतो आपण, तर सेंटीमीटरचा जो ब्लॉक आहे त्याची ऍडिशन करतो. म्हणजे या ठिकाणी बघा 70 प्लस 40 केले तर आपल्याला किती मिळतात, 0. 7 प्लस 4 किती होतात, तर 11 होतात, बरोबर आहे. बट 1 मीटर इज इक्वल्स टू काय असतात आपले, 100 सेंटीमीटर असतात. म्हणजे जो 100 ची प्लेस व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे, आपली मीटरची असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी येताना 1 मीटर 10 सेंटीमीटर येणार आहे, बरोबर आहे. आता जे 10 सेंटीमीटर आहेत ते आपण काय करतो, ह्या ब्लॉक मध्ये लिहितो आणि हा जो 1 मीटर आहे तो आपण काय करतो, कॅरी ओव्हरला देतो. म्हणजेच इथं काय झाले बघा, 2 प्लस 2 4 आणि हे 5. म्हणजेच काय झालं बघा, या ठिकाणी काय विचारलेलं त्यांनी, हाऊ मच क्लॉथ डीड शी बाय इन ऑल. म्हणजेच 5 मीटर 10 सेंटीमीटर क्लॉथ बाय इन ऑल. ठीक आहे. म्हणजे सगळं मिळून कापड किती झालेलं आहे, तर 5 मीटर 10 सेंटीमीटर इतकं कापड त्यांनी खरेदी केलेलं आहे. ठीक आहे. 14 नंबरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत आणि 14च्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघूया. अ वॉटर टँक होल्ड्स 125 लिटर ऑफ अ वॉटर. वॉटर टँक आहे आणि त्यामध्ये काय होतं, तर 125 लिटर वॉटर होल्ड केलं जातं. इफ 97 लिटर 500 मिलीलिटर ऑफ अ वॉटर इज युज्ड
हाऊ मच वॉटर रिमेन्स इन अ टँक, आणि त्या टँक मध्ये किती लिटर पाणी शिल्लक राहिलं हे आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल तर सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे इथं आले आपले लिटर, इथं मिलीलिटर. टोटल वॉटर किती होतं आपले तर 125 लिटर वॉटर होतं, आणि त्यातलं जे खर्च केलेलं वॉटर आहे ते किती आहे 97, आणि इथं 500 मिलीलिटर इतकं वॉटर आहे. ठीक आहे, आता आपल्याला फर्स्ट काय करायला लागेल बघा तर कन्व्हर्जन्स करून घ्यावे लागतील, आणि कन्व्हर्जन्स करताना या ठिकाणी बघा इथे काहीही नाहीये, त्यामुळे इथे आपण काय घेऊ शकतो पुढे झिरोज घेऊ शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी आता 0 मधून 500 सबस्ट्रॅक्ट करू शकतो का, नाही करू शकत, म्हणजेच वी कॅनॉट सबस्ट्रॅक्ट 500 मिलीलिटर फ्रॉम झिरोज. ठीक आहे, देअरफॉर इथं बघा 1 लिटर इज इक्वल्स टू काय असते आपले 1000 मिलीलिटर्स असतात. बरोबर आहे, म्हणजेच हे आपण काय करणार आहे कन्व्हर्जन करणार आहे. म्हणून या ठिकाणी या 125 मधून आपण तिकडं 1 लिटर दिला तर या ठिकाणी 124 लिटर वॉटर शिल्लक राहील, आणि 1000 या ठिकाणी दिलेले आहेत, त्यामुळे इथं आले आपले 1000, आणि हे झिरोज काय झाले या ठिकाणी कट झाले. बरोबर आहे, सबस्ट्रॅक्शन करतोय आपण. आता 1000 मधून 500 गेले तर किती बघा 0 0, 10 मधून 5 गेले 5, म्हणजे 500 राहिले. बरोबर आहे, त्याच पद्धतीनं आता 4 मधून 7 जातात का, नाहीच जात, इथं 14 झाले, इथं 1 झाले, 14 मधून 7 गेले, 7 राहिले या ठिकाणी, आणि या 11 मधून 9 गेले, किंवा हा 0 कट, हा 1 कट करा, इथं 0 घ्या, इथं 11 घ्या, 11 मधून 9 गेले, 10 11 म्हणजे 2 राहिले. बरोबर आहे, देअरफॉर इथं काय आले 27 लिटर अँड 500 मिलीलिटर वॉटर रिमेनिंग इन अ टँक. ठीक आहे, हा होता आपला 14 क्वेश्चन. 15 नंबरचा क्वेश्चन काय आहे मी एक्सप्लेन करून देते, आणि तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. काय दिलेलं आहे बघा, हरमिंदर बॉट 57 kg 500 ग्रॅम ऑफ wheat from the one shop and 36 kg 800 gram wheat from another shop. How much wheat did he buy all together? म्हणजेच त्यानं काय केलेलं आहे, एका दुकानातून 57 kg 500 ग्रॅम वीट घेतलेला आहे, दुसऱ्या दुकानातून त्यांनी काय घेतलेलं आहे तर 36 kg 800 ग्रॅम इतकं वीट खरेदी केलेलं आहे, आणि ते एकूण किती खरेदी केलं हे आपल्याला काढायचंय. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायची आहे, आणि ऍडिशन करून त्याचं आन्सर काय येतं ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हे एक्झाम्पल जमलंच नाही तर मला कमेंट करून सांगा की हे एक्झाम्पल जमलेलं नाही, आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करून देऊया. ठीक आहे, 16 नंबर क्वेश्चन बघूया आता आपण. रेनू टूक पार्ट इन अ 100 मीटर रेस. रेनूनं काय केलेले 100 मीटर रेस मध्ये पार्ट घेतलेला आहे. शी ट्रिप्ड अँड फेल आफ्टर रनिंग 80 मीटर 50 सेंटीमीटर. हाऊ मच डिस्टन्स डीड हॅव लेफ्ट टू रन, आणि किती डिस्टन्स ती रन करायची राहिली हे आपल्याला काढायचं आहे. ज्यावेळेला असा क्वेश्चन विचारला जातो की किती राहिलं, किती काढायचं आहे असं विचारतात, त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायची आहे. म्हणजे शक्यतो बघा सबस्ट्रॅक्शनच्या क्वेश्चन्स मध्ये हाऊ मच रिमेनिंग, किंवा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला हाऊ मच डिस्टन्स शी हॅव लेफ्ट टू रन, म्हणजे किती डिस्टन्स राहिलं होतं, असं जर ज्या वेळेला विचारतील त्यावेळेला तुम्हाला त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करायचे आहेत. ठीक आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा मीटर आणि सेंटीमीटर मध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे आपण मीटर आणि सेंटीमीटर घेतलेलं आहे. टोटल डिस्टन्स किती होतं आपलं 100 मीटर होतं, त्यातलं तिनं कव्हर केलेलं डिस्टन्स किती होतं तर 80 मीटर अँड 50 सेंटीमीटर होतं. हे जे मगाशी एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे त्याच पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे, फक्त आपल्याला काय आहेत युनिट वेगळ्या पद्धतीचे दिलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी आपण काय करणार आहे तर 0 0 घेणार आहे. आता वी कॅनॉट सबस्ट्रॅक्ट करू शकतो का 0 मधून 50 सबस्ट्रॅक्ट करू शकतो का नाही, म्हणून 50 सेंटीमीटर फ्रॉम 0 सेंटीमीटर. देअरफॉर वी कन्वर्ट काय केले यातल्या 1 मीटर मधले 100 सेंटीमीटर तिकडे घेतले, म्हणजे 1 मीटर इज इक्वल्स टू किती असतात आपले तर 100 सेंटीमीटर असतात. म्हणून या 100 मधला 1 तिकडे दिला तर इथं किती राहिले आपले तर 99 राहिले, आणि 1 इकडे गेल्यानंतर सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्यानंतर ते काय होतात आपले 100 सेंटीमीटर होतात, आणि इथं 0 असल्यामुळं
100 ॲज इट इज तसेच राहणार आहेत. बरोबर आहे. म्हणजेच बघा 100 मधून 50 गेले म्हणजे 0 मधून 0 गेले 0 राहिले आणि 10 मधून 5 गेले 5 राहिले. बरोबर आहे. त्याच पद्धतीने तर 9 मधून 0 गेले 9 राहिले, 9 मधून 8 गेले 1 राहिले. त्यामुळे इथं राहिले काय, तर काय विचारलेलं आहे क्वेश्चन्स आपल्याला, हाऊ मच डिस्टन्स डिड शी हॅव लेफ्ट टू रन, म्हणजेच 19 मीटर 50 सेंटीमीटर डिस्टन्स हॅव टू लेफ्ट. ओके. 17 क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघत आहोत आणि 17 क्वेश्चन काय आहे बघूया. फर्स्ट आपण, अ सॅक हॅड अ 40 kg 300 grams ऑफ अ व्हेजिटेबल. सॅक आहे, सॅक मध्ये टोटल व्हेजिटेबल्स किती दिलेले आहेत बघा. क्वेश्चन नंबर 17 बघतोय आणि इथं आपल्याला काय सांगितलंय, अ सॅक हॅड किती दिलेले आहे आपल्याला, 40 kg and 300 ग्रॅम इतके काय आहेत व्हेजिटेबल्स या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. There are 17 kg 700 gram potatoes, 13 kg 400 gram cabbage and rest were onions. What was the weight of the onions? आता जर weight of the onions तुम्हाला काढायचं असेल तर त्यासाठी आधी तुम्हाला काय करायला लागेल बघा, तर पोटॅटोज आणि कॅबेज जे आहे त्यांची काय करायला लागेल, तुम्हाला ऍडिशन करावी लागेल आणि जे टोटल वेट आहे त्या वेट मधून त्या दोघांच्या आलेल्या ऍडिशन जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे, तर ओनियनचं वेट मिळणार आहे. देअरफोर इथं काय करावं लागेल बघा, काय केलं बघा आपण इथं, तर केजी आणि ग्रॅम मध्ये कन्व्हर्जन्स आहेत आपले. इथं 17 kg 700 ग्रॅम दिलेला आहे आणि दुसरं आहे आपल्याला हे काय दिलेले आहेत आपले पोटॅटोज. ठीक आहे. आणि दुसरं आहे आपलं ते काय आहे, कॅबेज. कॅबेज किती दिलेले आहेत, 13,400. ठीक आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल, ऍडिशन करून घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतरच आपण काय करणार आहे या ठिकाणी, नंतर टोटल वेट मधून ते आलेलं वेट काय केलं, मायनस केलं तर ओनियनचं वेट आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. बरोबर आहे. आता इथं बघा ग्रॅम ग्रॅम म्हणजे इथं आले 700 प्लस 400 केलं तर आपल्याला किती मिळतील, 0 0 आणि 7 प्लस 4 11 ग्रॅम आली. बरोबर आहे. आता जे 1000 प्लेसला असतं ते म्हणजेच काय असतं आपलं, तर केजी असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आले 1 kg अँड 100 ग्रॅम आले. बरोबर आहे. आता हे जे ग्रॅम आहे ते आपण काय करणार आहे, या ब्लॉक मध्ये लिहितो. बरोबर आहे. आणि 1 kg जो होता तो कॅरी ओव्हरला दिला त्यामुळे या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे 7 प्लस 3 10 10 प्लस 1 11 आले आणि हे 31 आले. बरोबर आहे. लेट वी फाइंड ओनियन्स वेट. त्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला, परत एकदा बघा या ठिकाणी बघू आपण केजी आणि या ठिकाणी घेतले ग्रॅम. बरोबर आहे. टोटल वेट किती होतं आपले, तर 40 आणि इथं होते आपले 300. बरोबर आहे. त्यातून आपण काय घेतले 31 आणि हे 100 मायनस करणार आहे आता. ठीक आहे. आता मायनस करताना आपल्याला कॅरी ओव्हरची गरज पडत असेल तर कॅरी ओव्हर घ्यावी लागेल. या ठिकाणी बघा 300 मधून 100 जातात त्याच्यामुळे आपण डायरेक्टली काय करणार आहे, या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन करणार आहे. इथं बघा इथं आपल्याला कॅरी घ्यावेच लागतील. इथं 10 झाले आणि इथले किती असणार आहे, ते 3 असणार आहे. हे नॉर्मल सबस्ट्रॅक्शन आहे, इकडच्या साईडचे, त्यामुळे करू शकतो आपण. 10 मधून 1 गेले 9 राहिले, 3 मधून 3 गेले 0 राहिले. देअरफोर 9 kg 200 ग्रॅम हे काय असणार आहे आपलं, तर ओनियनचं वेट असणार आहे. 18 नंबरचा क्वेश्चन बघतोय आपण, काय सांगितलेलं आहे बघूया. वन डे गुरमिंदर सिंग वॉक 3 किलोमीटर अँड 750 मीटर अँड परमिंदर सिंग वॉक 2 किलोमीटर 825 मीटर. हु वॉक फर्दर अँड बाय हाऊ मच. म्हणजे सगळ्यात जास्त कोण चाललं हे काढायचं आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर काय सांगायचं आहे आपल्याला, तर कितीने जास्त चाललं हे काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी काय करायला लागेल, तर सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. ठीक आहे. हु वॉक फर्दर म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी, तर गुरमिंदर वॉक फर्दर. ठीक आहे. देअरफोर इथं आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आपल्याला कन्व्हर्जन देताना बघा किलोमीटर आणि मीटर मध्ये दिलेले आहेत. इथं आहे आपले 3 किलोमीटर आणि इथं आहे आपले 750. बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथं आहे 2 आणि इथं आहे आपले 800
हे. आता बघा या ठिकाणी आपण काय करणार आहे तर दोघांची सबस्ट्रॅक्शन करणार आहे आणि सबस्ट्रॅक्शन करताना पहिल्यांदा आपल्याला काय चेक करायला लागतं तर 750 मधून 825 मायनस होतात का तर नाहीत होत. देअरफॉर वी कॅनॉट सबस्ट्रॅक्ट. काय झाले तर 825 मीटर फ्रॉम 750 मीटर. देअरफॉर वी कन्वर्ट. काय कन्वर्ट केलं आपण तर 1 किलोमीटर इज इक्वल्स टू 1000 मीटर्स असतात. बरोबर आहे. म्हणजेच यातला 1 किलोमीटर आपण तिकडे दिला तर इथं 1000 प्लस 750 म्हणजे 1750 झाले आणि हा कट झाला. इथला 1 तिकडे दिला होता त्यामुळे इथं किती झाले 2 झाले. बरोबर आहे. म्हणजेच 10 मधून 5 गेले 5 राहिले. इथं बघा 5 मधून कॅरी ओव्हर दिला तर इथं 3 झाले. 5 मधून किंवा इथला कॅरी परत दिला तर इथं 4. इथं 10 झाले. 4 मधून 2 गेले 2 राहिले आणि या 17 मधून 8 गेले तर किती राहतात इथं तर 9 राहिले आणि ह्या 2 मधून 2 गेले तर 0 राहिले आणि खाली जे आन्सर असणार आहे ते काय असणार आहे बाय हाऊ मच तर 925 मीटर वॉक फर्दर. ठीक आहे. 19 क्वेश्चन बघतो. या ठिकाणी काय सांगितलेले आपल्याला तर सुरेश बॉट 3 kg 250 ग्रॅम ऑफ टोमॅटोज 2 kg 500 ग्रॅम ऑफ peas and 1 kg 750 ग्रॅम ऑफ cauliflower. Then how much was the total weight of the vegetables he bought? आणि त्यांनी खरेदी केलेले ते जे सगळे व्हेजिटेबल्स होतं त्यांचे सगळ्यांचं वेट किती आहे हे या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. आता वेट देताना आपल्याला काय दिलेलं आहे बघा केजी आणि ग्रॅम मध्ये दिलेलं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी बघा आता इथं दिलेलं आहे 3, इथं दिलेलं आहे 250. नेक्स्ट आहे आपलं 2 kg 500 दिलेलं आहे आणि इथं 1 kg 750 ग्रॅम दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि या सगळ्या नंबरची आपल्याला काय करायचे या ठिकाणी तर ऍडिशन करायची आहे. ठीक आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर ह्या ग्रॅम मधले जेवढे नंबर्स आहेत त्या सगळ्यांची ऍडिशन करून घ्यावी लागेल. म्हणजे तिथे बघा 250 प्लस 500 प्लस 750 इज इक्वल्स टू. आता इथं 0 0 0 त्यामुळे 0 आला. 5 प्लस 5 10 झाले कॅरी ओव्हर आले. आता या ठिकाणी बघा 7 7 प्लस 7 14 प्लस 1 15 आली. बरोबर आहे. पण इथं जो 1000 प्लेस आहे म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे 1 kg 500 ग्रॅम मध्ये आली. बरोबर आहे. आता हे ग्रॅम आहे ते आपण काय करतो या ठिकाणी राईट करतो आणि हा जो 1 kg आहे तो काय करतो आपण या ठिकाणी कॅरी ओव्हरला देतो. म्हणजेच बघा 4 प्लस 2 किती झाले 6 झाले. 6 प्लस 1 7. देअरफॉर काय विचारलेलं आहे आपल्याला द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल. बरोबर आहे. म्हणून द टोटल वेट ऑफ व्हेजिटेबल किती आहे तर 7 kg 500 ग्रॅम इतकं वेट आहे. ठीक आहे. 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आता बघतोय आपण. 20 क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि तो तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. जर नाही सॉल्व्ह झाला तर तुम्ही मला कमेंट करा, आपण नेक्स्ट स्टेप सोडवून देऊया. ठीक आहे. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल अँड प्रिपेअर टोटल बिल. आणि आपल्याला या ठिकाणी हा टेबल कंप्लीट करून आपल्याला काय करायचंय बिल तयार करायचं आहे. जर समजा तुम्हाला दुकानात गेला तर त्या दुकानात तुम्ही बिल कोणत्या पद्धतीने तयार करायचं हे याचा फॉर्मॅट आहे. म्हणजेच बघा आता बघा या ठिकाणी इथं तुम्हाला फूड स्टॉक्स दिलेले आहेत म्हणजे तुम्ही कोणकोणत्या वस्तू घेतलेल्या आहेत ते दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक वस्तूचं वजन दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे. इथं तुम्हाला प्रत्येक वस्तूची रेट दिलेली आहे पर केजी नुसार. बरोबर आहे. म्हणजे जर शुगर घेतली तर त्याचं वेट आहे आपले 2.5 पण 1 किलोला 32 रुपीज आहेत तर 2.5 ला किती रुपीज होतील हे त्या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे आणि आपण ते काढतच जाणार आहे. मी मगाशी सांगितलं ज्यावेळेला 1 kgचं देतात आणि तुम्हाला बाकीच्या केजींचे म्हणजे जास्तीच्या केजीचं विचारतात त्यावेळेला तुम्हाला गुणाकार करायचा असतो म्हणजे मल्टिप्लिकेशन करायची असती. म्हणजेच या ठिकाणी बघा 1 किलो साखरेला म्हणजे 1 kg शुगरला किती होतं तर 32 रुपीज या ठिकाणी दिलेले आहेत आणि आपल्याला टोटल शुगर किती घेतलेली आहे या ठिकाणी तर 2.5 इतकी घेतलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहे बघा
तर 2.5 इंटू 32 करणार आहे. म्हणजे इथं बघा 32 इंटू 25 केले, बरोबर आहे. 25 2 जा 55 आले, 25 3 जा 75 होतात, 5 5 10 कॅरी ओव्हर आणि इथं आले 8 आणि एक डिजिट नंतर पॉइंट आहे त्यामुळे पॉइंट काय आला इथं आला. म्हणजे इथं आपलं आन्सर किती आले आपले 80 रुपीज आले, बरोबर आहे. नेक्स्ट या ठिकाणी बघा 35 इंटू 4 आहे, म्हणजे तिथं काय आपले 4 kg शुगर आहे, त्यामुळे इथं काय आले 4 इंटू 35 करायचे. म्हणजेच बघा 35 4 जा 5 4 जा 20 5 4 3 जा 12 12 प्लस 2 14 म्हणजे या ठिकाणी किती आले आपले 140. पण पॉइंट नंतर एक 0 आहे त्यामुळे तो 0 नाही लिहिला तरीही चालतो, ठीक आहे. किंवा एक काम करा पुढे 2 झिरोज लिहून ठेवा, म्हणजे 0.20, ठीक आहे. आता बघा 1.5 इंटू 60. आता या ठिकाणी बघा 15 6 जा किती होतात आपले 90 होतात, बरोबर आहे. आणि इथला एक 0 आहे ऑलरेडी, पण इथं एक डिजिट नंतर पॉइंट आहे त्यामुळे इथं किती रुपीज झाले आपले 90 रुपीज झाले, बरोबर आहे. आता नेक्स्ट 3 kg म्हणजे 3.0 इंटू 70. 7 3 जा किती आले 21. याचा एक 0 होता त्यामुळे इथं दिलेला आहे. आता पॉइंट नंतर 0 आहे त्याच्यामुळे इथं आपण काय करणार आहे डबल 0 लावला इथं, बरोबर आहे. किंवा अजून एक 0 दिला असता तर इथं पाठीमागून एक डिजिट पॉइंट आला असता, कारण 3च्या नंतर पॉइंटच्या नंतरचे 0 आपण शक्यतो कन्सिडर करत नाही, त्यामुळे मी घेताना काय घेतलं तर 70 इंटू 3 घेतले, त्यामुळे 210 आलं होतं ते, ठीक आहे. या ठिकाणी बघा 7.0 इंटू 21 आहे, तर इथं परत एकदा 7 इंटू 21 करायचे आपल्याला, म्हणजे 7 1 जा 7 7 2 जा 14 आणि हा पॉइंट देऊन याच्या पुढे एक 0 किंवा 2 0 शक्यतो, का तर 99 पैसेपर्यंत आपण काउंट करतो त्याच्यामुळे ते 2 झिरोज असतात, बरोबर आहे. त्याच पद्धतीने इथं बघा 1.5 इंटू 110. आता इथं बघा 110 इंटू 15 केले तर 0 आले, 15 1 जा 15 15 1 जा 15 प्लस 1 16 आले आणि 1 डिजिट नंतर पॉइंट आहे त्यामुळे 165 आले, ठीक आहे. इथं आले 160.500, ठीक आहे. आता आपल्याला या सगळ्यांची काय करायचे तर ऍडिशन करायचे. आपण एक काम करू, या ठिकाणी व्यवस्थित लिहून घेऊन ऍडिशन करून त्या ठिकाणी डायरेक्ट आन्सर्स राईट करू. पहिली टर्म आहे आपली 80 म्हणजे 80 आणि पुढचे सगळे बघा पैसे 0 0 असल्यामुळे इथं डायरेक्टली आपण 2 झिरोज टाकू शकतो. नंतर आहे आपला 140 आहे, नंतर किती आहे बघा 90 आहे, नेक्स्ट आहे आपला 210, बरोबर आहे. नेक्स्ट 147 आणि नेक्स्ट आहे आपला 165 आणि या सगळ्यांची आपल्याला नॉर्मली ऍडिशन करायची आहे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 7 प्लस 2 किती होतात 12 कॅरी ओव्हर 1 आले. 8 प्लस 4 किती झाले 12 12 प्लस 9 म्हणजे किती आले 12 प्लस 9 म्हणजे 21 आले. हे 22 झाले, 22 प्लस 4 म्हणजे 26 झाले आणि हे 32 झाले प्लस 1 33 झाले, बरोबर आहे. कॅरी ओव्हर 3 आले. परत एकदा 3 प्लस 4 प्लस 5 5 प्लस 3 8 आणले, म्हणजे या ठिकाणी 832 रुपीज इतके काय झालेले हे टोटल अमाऊंट झालेली आहे, ठीक आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सेट संपलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओची मदत होईल. पुन्हा भेटूया पुढच्या लेसन मध्ये, तोवर आपले डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओज पाहत राहा. धन्यवाद.